Hello everyone, welcome back to the session Financial Accounting. In previous lecture, we have started module 2 and chapter number 7, that is capital, revenue, deferred revenue, expenditure and receipt. To be continued with chapter number 7. In today's lecture, we will discuss about example of capital expenditures and we will also see meaning of revenue expenditure. Students, you may remember meaning of capital expenditure. Capital expenditure resulting in the acquisition of an asset, an increase in earning capacity of the business, and advantage or benefit of an enduring or permanent nature. तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ आठवत असेल. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर आपण ॲसेट ॲक्विजिशन साठी खर्च केलंय किंवा व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी खर्च केलेला आहे किंवा ज्याचा फायदा एन्ड्युरिंग ऑर परमनंट नेचर म्हणजे कायम स्वरूपाचं ज्याच्यातनं आपल्याला फायदा होणार आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. कॅपिटल एक्सपेंडिचरचं दुसरं एक बघितलं होतं की पर्पज ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर इज टू क्रिएट न्यू इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू ॲसेट विथ अ व्यू टू इम्प्रूव्ह फ्युचर प्रॉफिटेबिलिटी. भविष्यातली प्रॉफिटेबिलिटी वाढवणं हा पर्पज ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर असतो हे बघितलं होतं. आणि दिस इज डन थ्रू टू अप्रोचेस, एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि निगेटिव्ह अप्रोच. पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये काय बघितलं होतं, बाय इन्क्रीजिंग अर्निंग कॅपॅसिटी अर्निंग कॅपॅसिटी वाढवली की अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी म्हणून आपण कॅपिटल एक्सपेंडिचर करतो. आणि निगेटिव्हली बाय सम स्ट्रक्चरल चेंजेस अँड देअर बाय डिक्रीजिंग वर्किंग एक्सपेंडिचर. वर्किंग एक्सपेंडिचर कमी करतो आणि आपण प्रॉफिटेबिलिटी वाढवतो किंवा अर्निंग कॅपॅसिटी वाढवून प्रॉफिटेबिलिटी वाढवतो. अर्थात हे अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केलेला खर्च असेल किंवा टू डिक्रीज द वर्किंग एक्सपेंडिचर कमी करण्यासाठी केलेला खर्च असेल तर जेणेकरून आपली प्रॉफिटेबिलिटी वाढते त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. In today's lecture, we will discuss about examples of capital expenditure. Capital expenditure is not absolutely essential that some new asset must come into existence as result of capital expenditure. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सुद्धा बघितलं होतं की कॅपिटल एक्सपेंडिचर मुळे नवीन ॲसेट अस्तित्वात येतच का, असं नाही. इट इज नॉट इसेन्शियल. जर सिनेमा थिएटर मध्ये रिनोव्हेट केलं आणि ऍडिशनल सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे सिटिंग कॅपॅसिटी वाढवली त्यासाठी केलेला खर्च, हे रिनोव्हेशनचा जो खर्च आहे ज्याच्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी वाढते तो काय आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कारण का सिनेमा हॉल नवीन घेतला का, नवीन ॲसेट काही अस्तित्वात आलं का, नाही, फक्त सिटिंग कॅपॅसिटी वाढवली आणि त्यासाठी केलेला खर्च, त्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अ बिझनेस इन्क्रीजेस. तसंच ह्याचं मोटरच, आपली गाडी आहे, मोटर कार आहे, त्याचं पेट्रोल इंजिन बदललं आणि डिझेल इंजिन घातलं तर काय होतं की खर्च कमी होतो आपला आणि खर्च कमी होऊनही आपला प्रॉफिट वाढतच. तर अशा प्रकारचे खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. लेट्स सी some examples of capital expenditure. The first one, expenditure for purpose or acquisition of fixed asset like land and building, plant and machinery, fixture, goodwill, patent, trademark, copyright, leasehold rights, vehicles, etc. या सर्व प्रकारची ही फिक्स ॲसेट खरेदी करण्यासाठी केलेला खर्च कोणती
तर लँड अँड बिल्डिंग आहे, मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर, गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, लीज होल्ड राईट मिळवण्यासाठी सुद्धा केलेला खर्च. आता तुम्ही म्हणाल हे लीज होल्ड राईट काय आहे? तर भाड्याने घेतलेली जागा. आता भाड्याने घेतलेली जागा हे कॅपिटल एक्सपेंडिचर कसं होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, काही जागा अशा असतात की त्या जागा 100 वर्षाच्या करारासाठी दिल्या जातात. हे तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल. 100 वर्षानंतर काय होतं की ती जागा एक तर 100 वर्ष जातात, 100 वर्ष मालकीची असते. नंतर ती 100 वर्षाच्या कराराची नंतर आपल्या मालकीची करता येते, म्हणजे भाड्याने घेतली असं दाखवलं जातं, भाडे तत्वावर दिली. त्याला लीज होल्ड असं म्हणतात. ती विकलीच जाते. फक्त ती काही कायदेशीर त्रुटी त्यात असतात आणि त्यामुळे ती विकता येत नसते, म्हणून भाड्याने देतात. The next example, expenditure incurred in connection with or incidental to purchase or installation of fixed asset. म्हणजे नवीन ऍसेट खरेदी करण्यासाठी किंवा इन्स्टॉलेशन करण्यासाठी केलेला खर्च. फॉर एक्झाम्पल, लीगल चार्जेस, स्टॅम्प ड्युटी फॉर purchase of land and building, copyright, expenses incurred for installation of plant and machinery, expenses incurred for bringing the fixed asset into factory, like freight, custom duty, or octroi duty on purchase of machinery, furniture, building material. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण एखादी जमीन विकत घेतो किंवा एखादी जागा विकत घेतो किंवा कॉपीराइट्स विकत घेतो, त्यावेळेला काही लीगल चार्जेस, स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावी लागते. ही स्टॅम्प ड्युटी अगदी चांगली मोठ्या रकमेची असते, कारण मुळात जमिनीचे व्यवहार हे लाखोंमध्ये होतात आणि त्याच्या काही टक्के, 1% किंवा 2% तुम्हाला किंवा लाखोंमध्येच नाही, करोडोंमध्ये सुद्धा होतात. तर त्याच्या 2% वगैरे स्टॅम्प ड्युटी असते किंवा 5% असते असेल, 5 किंवा 10%, आता मला नक्की माहित नाही. पण ही जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्हाला भरावी लागते. तर हा झालेला खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तसंच नवीन प्लांट, मशिनरी तुम्ही फॅक्टरीत घेऊन आलात आणि तर त्याचं इन्स्टॉलेशन म्हणजे ते वर्किंग कंडिशन मध्ये आणण्यासाठी केलेला खर्च किंवा एखादं फिक्स असेट घेऊन येत असताना दिलेलं भाडं, भरलेली कस्टम ड्युटी, ऑक्ट्रॉय ड्युटी, म्हणजे मशिनरी तुम्ही खरेदी केलीत किंवा बिल्डिंग खरेदी केलीत तर त्यावेळेला भरायला लागलेली ही ऑक्ट्रॉय ड्युटी, हे सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, कारण हे सगळे खर्च रिलेटेड टू ॲक्विजिशन ऑफ फिक्स्ड असेट आहेत. The third example, expenditure for extending or improving fixed asset. Fixed asset improve करण्यासाठी केलेला खर्च. For example, amount spent on increasing the seating capacity of hotel, cinema, auditorium, on an amount spent in converting petrol engine into diesel engine, amount spent in conversion of coal-fired furnace 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 into electric furnace etc. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सुद्धा आपण काही उदाहरणं बघितली होती की जसं की अमाऊंट स्पेंट ऑन इन्क्रीजिंग सिटिंग कॅपॅसिटी. मग ती सिटिंग कॅपॅसिटी सिनेमा हॉलची असू दे, ऑडिटोरियमची असू देत किंवा हॉटेलची असू देत. आता ही सिटिंग कॅपॅसिटी वाढली की साहजिकच उत्पन्न वाढतं, तर त्यामुळे त्याच्यावर केलेला खर्च हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. अमाऊंट स्पेंट इन कन्व्हर्टिंग पेट्रोल इंजिन इंटू डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिनचं डिझेल इंजिन कन्वर्ट करण्यासाठी केलेला खर्च. तसंच कोळशाची भट्टी जी असते, तर ती भट्टी बदलून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक भट्टी लावली तर त्यासाठी आलेला खर्च. दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. Thus, capital expenditure is that expenditure which results in benefit not only
in current accounting year but also the future years. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर असा खर्च आहे की ज्याचा फायदा फक्त करंट इयर मध्ये नाही तर भविष्यात सुद्धा मिळतो. It is therefore necessary to carry forward such expenditure for allocation, amortization over all these years in which benefits are expected to occur. मुळात भविष्यातली अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केलेला हा खर्च असल्यामुळे हा जो खर्च आहे इट इज कॅरी फॉरवर्ड फॉर अलोकेशन अँड अमॉर्टायझेशन ओव्हर दोज इयर्स विच बेनिफिट एक्सपेक्टेड टू ऑकर. ज्या कालावधीपर्यंत याचे फायदे मिळणार आहेत त्या कालावधीपर्यंत हे खर्च कॅरी फॉरवर्ड केले जातात. द कॉस्ट ऑफ फिक्स असेट इज रिटर्न ऑफ by way of depreciation over the period of its use. आणि अशा प्रकारे फिक्स ॲसेट जे तुम्ही खरेदी केलेलं असतं त्या फिक्स ॲसेटवर तुम्ही डेप्रिसिएशन लावता, बघितलं असेल. डेप्रिसिएशन ह्या चॅप्टर मध्ये पण तुम्ही शिकलेले आहात. तर हे अशा प्रकारे ज्या कालावधीपर्यंत म्हणजे जितक्या वर्षापर्यंत त्या फिक्स ॲसेटचं आयुष्य आहे तोपर्यंत आपण काय करतो, रिटर्न ऑफ डेप्रिसिएशन राईट ऑफ करतो. Now let's discuss what is meaning of revenue expenditure. Revenue expenditure is expenditure incurred to actual running of business. Actually व्यवसाय चालवण्यासाठी केलेला खर्च. Next, to maintain adequately all fixed asset. ही जी फिक्स ॲसेट आहेत ती व्यवस्थितरित्या मेंटेन करण्यासाठी केलेला खर्च. In an accounting period and is A. Match against the income of that accounting period and B. Not carried forward to the subsequent accounting period. बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे व्यवसाय ऍक्च्युअली चालवण्यासाठी केलेला खर्च. फिक्स असेट जे खरेदी केले आहेत ते मेंटेन करण्यासाठी केलेला खर्च. आणि तिसरं काय म्हटलंय की अकाउंटिंग पिरियड मध्ये असे खर्च आपण रेकॉर्ड करतो दे आर मॅच अगेन्स्ट द इन्कम ऑफ दॅट अकाउंटिंग पिरियड. म्हणजे सपोज 19-20 या कालावधीमध्ये मिळालेलं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाशी मॅच करणारे खर्च. नॉट कॅरीड फॉरवर्ड टू द सबसिक्वेंट इयर. ते खर्च आपण पुढच्या इयरला कॅरी फॉरवर्ड करत नाही अशा खर्चांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज नेसेसरी फॉर मेंटेनन्स ऑफ द अर्निंग कॅपॅसिटी इन्क्लुडिंग अपकीपिंग ऑफ फिक्स ॲसेट. म्हणजे एकतर अर्निंग कॅपॅसिटी मेंटेन करण्यासाठी हा खर्च केला जातो, फिक्स ॲसेट व्यवस्थित ठेवण्यासाठी खर्च केला जातो. ऑल अदर नॉर्मल expenses incurred in sale and purchase of goods and services, office administration, etc. सर्व खर्च जे नॉर्मल व्यवसाय चालवताना केले जातात म्हणजे खरेदी विक्री, माल खरेदी विक्री करत असताना आलेले खर्च किंवा ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस चालवण्यासाठी आलेला खर्च, हे सगळे काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सिंपल साध्या तुम्ही लक्षात ठेवायचं असेल तर जे एक्सपेंडिचर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करता त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. आणि जे एक्सपेंडिचर तुम्ही लायबिलिटी साईडला आणि ऍसेट साईडला म्हणजे बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करता त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. असा नियम नाहीये हा, पण हे कॉमन सेन्स आहे. Let's see some examples of revenue expenditure. All items of expenditure whose benefits expires within same year of expenditure. म्हणजे असे खर्च ज्यांचा फायदा त्याच वर्षामध्ये
वर्षापुरती मर्यादित असतो. जसं की प्रिंटिंग स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रेंट, सॅलरी, वेजेस. दीज आर administrations. As such, other expenses incurred in normal course of business like office expenses, sales expenses, interest, audit fees, etc. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही एखाद्या दुकानाचं भाडं देता. भाडं देता म्हणजे जिथपर्यंत तुम्ही भाडे देता तिथपर्यंत ते दुकान तुम्हाला वापरता येतं. दुसऱ्या वर्षी तुम्ही ते दुकान वापरत नाहीयेत. तुम्ही भाडं द्याल का? नाही देणार. तर असे सर्व आयटम्स ऑफ एक्सपेंडिचर ज्याचा बेनिफिट त्या सेम इयर साठी असतो, असे खर्च आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं म्हणतो. पगार सुद्धा एखादा कामगार नोकरी सोडून गेला, तुम्ही पगार नंतर देत राहाल का? नाही देणार. तर त्या वर्षाशी रिलेटेड असतो, त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं म्हणतो. The next example, cost of purchase of goods for conversion into final product of resale for resale sorry. म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस ऑफ गुड्स खरेदी करताना किंवा माल खरेदी करण्यासाठी आलेला खर्च फॉर कन्व्हर्जन इनटू फायनल प्रोडक्ट फॉर रिसेल. म्हणजे एखादा माल आपण खरेदी केला, तो खरेदी करताना आलेला खर्च आणि कशासाठी टू कन्व्हर्जन इनटू फायनल प्रोडक्ट फॉर रिसेल. फायनल प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करून आपण रिसेल करणार आहोत. म्हणजे रॉ मटेरियल खरेदी केलं. फॉर एक्झाम्पल इथे दिलंय बघा, परचेस ऑफ रॉ मटेरियल, packing material, and all such conversion charges are necessary to produce sellable product आणि ह्याला आपण revenue expenditure असं म्हणतो. The third example, expenditure incurred in maintaining the fixed asset. Fixed asset maintain करण्यासाठी आलेला खर्च of the business. For example, repairs, maintenance of machinery, फर्निचर अँड बिल्डिंग. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, सपोज माझी स्कूटी आहे, तर मी स्कूटी खरेदी केली, त्यावेळेला झालेला खर्च हा माझा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. पण ती स्कूटी खरेदी केल्यानंतर दर 6 महिन्यांनी मला सर्व्हिसिंग करून घ्यावी लागते. का? तर तिचं आयुष्य वाढण्यासाठी, ती कोणतीही कटकट न करता ती व्यवस्थित चालण्यासाठी. हे सर्व्हिसिंगचा खर्च जो आहे, दर 6 महिन्यांनी 2,000 2,500 येतो. हा जो सर्व खर्च आहे तो काय आहे? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, मेंटेनिंग फिक्स असेट. किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते की तुमच्या घरी लाकडाचे दरवाजे असतील किंवा खिडक्या असतील लाकडाच्या. आता हे दरवाजे आणि ज्या खिडक्या आहेत, ते तुम्ही दिवाळी आली किंवा गणपती आले की काय करता? साफसफाई करता, ते दरवाजे पुसून काढतात स्वच्छ. जर त्या दरवाजांचं पॉलिश गेलं असेल तर त्याला पॉलिश साठी काही कलर मारता वगैरे. हे कशासाठी? त्या दरवाजाचं आयुष्य वाढावं यासाठी. आणि हा जो खर्च आहे तो काय आहे? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अँड द लास्ट वन, डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. डेप्रिसिएशनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? वेअर अँड टेअर इन फिक्स असेट. म्हणजे एखादी मशिनरी, एखादी वस्तू घेतली की ती जुनी होत जाते, तिचं काही एक ठराविक आयुष्य असतं आणि नंतर तिचा उपयोग संपतो. म्हणजे उदाहरणार्थ साधी गोष्ट, मी प्लास्टिकची खुर्ची घेतली, किती वर्ष वापरेन मी खुर्ची ती? 10 वर्ष, 15 वर्ष, फार फार तर 20 वर्ष वापरेन. 20 वर्षानंतर ती काय होईल की ती तुटायला लागेल, ती खराब तर झालेली असेलच. ती खुर्ची पुन्हा मला विकता येईल का? नाही विकता येणार. हा, लाकडाच्या खुर्च्यांचं आयुष्य चांगलं असतं, पण तरी सुद्धा तुम्ही लाकडी खुर्ची तयार करून घेता, त्यावेळेला आलेला खर्च आणि ती खुर्ची तुम्ही विकत असाल तर ती जुनी खुर्ची म्हणून लोक तुमच्याकडे बघणार आणि जुनी खुर्ची आहे, दे मला स्वस्तात, अगदी 10% 20% किमतीने सुद्धा मागण्याची लोकांची तयारी असते. तर ही जी फिक्स असेटची किंमत कमी कमी होत जाते, त्याला वेअर अँड टेअर, जीज म्हणतात. कळलं? तर ती जीज, तो जो खर्च आहे तो आपण त्या वस्तूचं जेवढं आयुष्य आहे
त्या नंबर ऑफ इयर्सने आपण भागतो किंवा त्याचं रिसेल व्हॅल्यू असेल तर रिसेल व्हॅल्यू वजा करून नंबर ऑफ इयर्सने भागतो आणि आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो आणि डेप्रिसिएशन दर वर्षाला आपण राईट ऑफ करतो. So students, these were examples of capital expenditure and revenue expenditure. तुम्हाला आता नक्की क्लिअर झालं असेल की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. In next lecture, we will discuss about what is distinction between capital expenditure and revenue expenditure. Till then, thank you. Happy learning to you. Have a good day.